रोज नवनव्या घडामोडींनी गेले अनेक दिवस ढवळून निघालेलं माढा लोकसभा मतदारसंघाचं राजकारण नवनवी वळणं घेत आहे। अगदी परवापर्यंत माढ्याचे भावी खासदार शरदचंद्र पवार साहेबच असं म्हणत साहेबांसाठी झटणारे मावळे साहेबांच्या माघारीने एकाकी पडलेत। माढा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी शरद पवारच हवेत अशी अनेक नेत्यांसह कार्यकर्त्यांची इच्छा आहे। तर साहेबांना एकदा भरघोस मतांनी निवडून देणाऱ्या मतदारसंघात विकासाची भरीव कामे झाली नाहीत, त्यामुळे पराभवाच्या धास्तीनेच पवारसाहेबांनी ऐनवेळी माघार घेतल्याचे काही जण सांगत आहेत। भयानक दुष्काळ, पेरण्याविना बकाल असलेली शेतं, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न हे विषय सध्या मागे पडले असून माढ्याचा भावी खासदार कोण, भाजपचा उमेदवार कोण, राष्ट्रवादीची उमेदवारी कोणाला, कोण कोणत्या पक्षात जाईल अशा चर्चांना ऊत आला असून माढ्याचा खासदार कोण हा प्रश्न अजूनही गुलदस्त्यातच आहे। मी मल्हारी भानुदास वाघमारे बोलतो। तरी शरद पवारांनी जी माघारी घेतली ते माघारी घेऊ नये तर परत अजून त्यांनी ह्या मतदारसंघामध्ये उभे राहावे। आम्ही सर्व एकमताने माझ्या मागे असणारे कार्यकर्ते आणि मी एकमतानं सगळा प्रचार करू आणि तुम्हाला कसं निवडून आणायचं ह्या प्रयत्नामध्ये राहू। मतदार माढा संघातून पवार साहेब उभं राहिले पाहिजे। ते आमची गरिबाचे नेते आहेत, नेहमी मतदारसंघातून उभं राहावे असे आमचे म्हणणं आहे। 2009च्या लोकसभा निवडणुकीत शरदचंद्र पवार साहेब माढा लोकसभेतून उभा राहिले होते, परंतु त्यावेळेस देशाचे नेते आपल्या मतदारसंघातून उभा राहत आहेत या आशेमुळं आम्हा सगळ्या जनतेला वाटत होतं की आपल्या माढा मतदारसंघाचा भरपूर विकास होईल, परंतु 10 वर्षाचा विकास पाहता तसं काही झाले नाही। त्यामुळे यंदा 2019ला शरद पवार साहेबांनी निवडणूक लढवण्याचे ठरवले होते, परंतु 10 वर्षापूर्वीचा अनुभव पाहता लोकांचे प्रचंड त्यांच्याविषयी नाराजी होती। त्यामुळं कदाचित त्यांचा पराभवसुद्धा होईल की काय अशी परिस्थिती असताना त्यांनी माढा मतदारसंघातून निवडणूक न लढवण्याचा निर्णय अतिशय योग्य घेतला। प्रत्येक तालुक्यात फिरले आणि जनतेने त्यांना विरोध दर्शवला, डायरेक्ट विरोध दर्शवला। त्याचं कारण होतं की पवारसाहेबांनी गेल्या 5 वर्षामध्ये काही इथं विकास केलेला नाही। त्यांचा संबंध फक्त तालुक्याच्या पुढाऱ्यांशी आमदारांशी आला आणि तिथंच विकास थांबला। त्याच्यामुळं यावेळेस त्यांना माघार घ्यावी लागली। समोर पराभवाची चिन्ह दिसायला लागल्यामुळं आदरणीय पवारसाहेबांनी घेतलेला निर्णय माझ्या दृष्टिकोनातून अतिशय योग्य निर्णय आहे आणि त्यांना सांगण्याची गरज नाही, त्यांना पुढचं सगळं कळतं आणि तो निर्णय त्यांचा योग्य ठरलेला आहे आणि पराभवाच्या छायेतून तो बाजूला गेलेले आहे। पवार साहेबांनी खासदारकीच्या या निवडणुकीमध्ये माढा मतदारसंघातून उभा राहिलं पाहिजे, कारण 2009ला जेव्हा पवार साहेब या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत होते तेव्हा इथल्या सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांना साहेबांनी न्याय देण्याचं काम केलं। दुष्काळी पट्ट्याचा चेहरा मोहरा बदलला, ग्रामीण भागाला स्तरीय प्राप्त करून देण्याचं काम केलं आणि सर्वसामान्य लोकांचा आर्थिक स्तरसुद्धा उंचावलेला होता। या मतदारसंघामध्ये आत्महत्या झालेली नव्हती, पण अलीकडच्या काळामध्ये सगळीकडे आपण पाहतो या देशाचं राजकारण या मोदीनं नाचवलेलं आहे आणि या मोदीला टक्कर द्यायची असेल तर या माढा मतदारसंघातनं पवारसाहेब उभा राहिले पाहिजेत आणि माढा मतदारसंघातला सर्वसामान्य माणूस पवारसाहेबांच्या मतीला आता धावून यायला लागलेला आहे, उभा राहिलेला आहे। पवारसाहेब काहीही केलं तरी माढा मतदारसंघातनं आपण उभं राहिलं पाहिजे ही आमच्या आग्रहाची भूमिका आणि मागणी आहे।